नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो. भारताने जेव्हा न्यूझीलंडवरती मात केली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ब्लॉग सादर केला, तेव्हा सगळ्या जणांनी त्याचं कौतुकही केलं, पण काही जणांनी पॉइंट आऊटसुद्धा केलं की म्हणावं तेवढं मी बॉलरचं कौतुक केलं नाही. एक तर बॉलरचं म्हणजे शमीचं कौतुक करायला मी एक छोटं रील लगेच टाकलेलं होतं की जेणेकरून शमीने केलेल्या परफॉर्मन्सची खासियत काय होती हे तुम्हाला पटकन कळावं. पण माझ्या मनात असं अजिबात नाही आहे की बॉलरचं कौतुक करू नये. अहो, कारण क्रिकेट हा खेळच बॅट बॉलचा आहे. एकाचं कौतुक करून कसं चालेल? कारण जेवढी कामगिरी बॅट्समननी भारतीय चांगल्या केलेली आहे त्याच्यापेक्षा काकणभर सरस कामगिरी ही बॉलर्सनी केली आहे. आता सारवासारव करायला मी म्हणत नाही. नॉर्मली तुम्हाला माहिती आहे मी आकडेवारीत जास्त घुसत नाही, परंतु यावेळेला एकच छोटी आकडेवारी तुम्हाला कळवतो आणि ती आकडेवारी असं सांगते की भारतीय संघाने आत्तापर्यंतच्या ज्या मॅचेस झाल्या 9+1 10 मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये 95 विकेट्स काढलेल्या आहेत. आणि ऑस्ट्रेलियन टीम जी आता फायनलमध्ये भारताशी लढणार आहे त्यांनी आजचा ऑल आऊट केला दक्षिण आफ्रिकेचा, तो जरी धरला तरी त्यांच्या विकेट काहीतरी 77 आहेत. ह्याच्यावरनं कळून चुकतं की भारतीय बॉलर्स हे रन्स थांबवायला जात नाही आहेत, ते समोरच्या टीमची भंबेरी उडवायला जात आहेत, त्यांना आऊट करायला जात आहेत आणि त्याच्यात त्यांना यशही मिळतं आहे. हे यश जे आहे ते पहिल्या सामन्यापासून मी बघतोय. ऑस्ट्रेलियन टीम विरुद्ध जेव्हा चेन्नईमध्ये आपण खेळलेलो होतो त्यावेळेला सुद्धा आपल्या बॉलर्सनी अचूक कामगिरी केलेली होती. याच्यामध्ये सिराज आणि त्याच्याबरोबर बुमराह हे सुरुवातीपासून खेळत होते. कुलदीप पहिल्यापासून खेळतोय, जडेजा पहिल्यापासून खेळतोय. याच्यामध्ये पहिल्यांदा अश्विन खेळला आणि नंतर हार्दिक जेव्हा इंजोर्ड झाला तेव्हा शमी खेळायला लागला. खूप जणांच्या डोक्यामध्ये असं सुद्धा होतं की जर का हार्दिक फिट राहिला असता तर शमीला संधीच मिळाली नसती. असं अजिबात नाही आहे, कारण बुमराह हा 100% खेळणार होता. सिराजला आलटून पालटून शमीच्या जागी दोघंही ते खेळणार होते असा माझा अंदाज होता. त्या दृष्टीचं बोलणं संघ व्यवस्थापनाने गप्पा मारताना मला सांगितलेलं होतं. एनिवे, महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय संघाला जे यश मिळतं आहे त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा भारतीय संघातल्या बॉलर्सबद्दल याविषयी गप्पा मारल्या जातात तेव्हा ते सांगतात हे यश एकट्याचं नाही, हे बोलण्यापुरतं मी नाही म्हणत आहे. लक्षात घ्या कारण त्याच्या मागचं काय आहे. कारण असं आहे की जेव्हा दोन्हीकडनं मारा चांगला होतो, दोन्ही एंडनी मारा चांगला होतो आणि दडपण जे असतं ते बॅट्समनवरचं वाढत जातं, तेव्हा बॅट्समन चुका करायला लागतो, तेव्हा विकेट मिळायची शक्यता वाढते. ह्याच्यात गंमत अशी असते, कित्येक वेळेला असं होतं की तुम्ही बॉलिंग अप्रतिम करता, तुम्ही दडपण वाढवता, तुम्हाला विकेट मिळत नाही. आणि कधी कधी शमीसारखं असं होतं की तुम्ही बॉलिंग अप्रतिम करता, तुम्हाला विकेटसुद्धा मिळते. ह्या सामन्यांमध्ये बघताना हे कळतं आहे की शमी असू देत, बुमराह असू देत, सिराज असू देत, जडेजा असू देत, कुलदीप असू देत, टिचून बॉलिंग करतायत. एखादा सामना असा आहे की ज्याच्यामध्ये समोरच्या बॅट्समननी टार्गेट करून कोणाला तरी बदडून काढायचा प्रयत्न केला आहे. जसं धरमशालामध्ये कुलदीपवरती हल्लाबोल झाला, सेमीफायनलमध्ये थोडासा जडेजावरती हल्लाबोल झाला. त्याचबरोबर कधीतरी टप्पा आणि दिशा याच्यामध्ये गडबड होते, भल्या भल्या बॉलर्सची होते, भारतीय बॅट्समनची सुद्धा झाली आहे, हे नाकारून चालणार नाही. बुमराहनी सेमीफायनलमध्ये सुरुवातीला वाईड बॉलची खैरात केली, त्याचा मारा थोडासा सोयर होता, तरीही तुम्ही जरी का त्याचे बॉलिंग फिगर्स तपासले तरीही त्यांनी नंतर तोल सांभाळलेला आहे, जास्त रन्स दिलेले नाही आहेत. ह्याला म्हणतात मनाची कणखरता. आता मला महत्त्वाची गोष्ट बोलायला लागेल शमीबद्दल. शमी हा असा बॉलर आहे की ज्याची रिस्ट पोझिशन हे सतत का म्हणलं जातं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हा तुमचं मनगट असं किंवा असं हलतं त्यावेळेला तुमच्या हातातनं निघणारा बॉल हा सीमवरती अचूक पडत नाही, परंतु तेव्हा तुमचं मनगट असंच्या असं टाईट राहतं आणि तुमच्या हातातनं बॉल भवरा सोडल्यासारखा, भवरा सोडता तेव्हा तो सोडून उलटा फिरवतो आपण दोरा, तसं बॉल असा जेव्हा रोल केला जातो, उलटा रोल केला जातो आणि तुमच्या हातातनं निघतो, रिस्ट तुमचं बरोबर असतं, त्यावेळेला तो अचूक सीमवरती जातो आणि त्याच्यानंतर आत किंवा बाहेर स्विंग होतो. शमीकडे ही कला पहिल्यापासून होती जी त्यांनी प्रचंड मेहनत करून जोपासलेली आहे, वाढवलेली आहे. म्हणून त्याची बॉलिंग बघत असताना भले भले बॅट्समन जे कॉमेंट्री करत असतात ते म्हणतात ओ माय गॉड, व्हॉट अ सीम पोझिशन,
का असं म्हणतात तर जेव्हा अचूक सीमवरती बॉल जातो आणि तो असा फिरत जातो आणि नंतर पडून तो स्विंग होतो ते बघायला फार मजा येते. जिथे भल्या भल्या बॉलर्सना इम्पॅक्ट साधता आला नाही, ट्रेंट बोल्ट घ्या, साऊदी घ्या, लॉकी फर्ग्युसन घ्या, ह्यांना इम्पॅक्ट साधता आला नाही, तिथं शमीनी स्विंग करून दाखवले. विकेट दुसरं होतं का नाही, वातावरण बदललेलं होतं का नाही, हे स्किल होतं, हे शमीचं स्किल होतं. आणि जसं आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या फार्म हाऊसवरती विकेट बनवून तिथं प्रॅक्टिस चालू ठेवलेली होती. या सगळ्या गोष्टी ज्या असतात या पूर्व पुण्याही जमा करतात. पूर्व म्हणजे तुमची गेल्या जन्मीतली नसते, ह्या जन्मातली सुद्धा असते. जेव्हा तुम्ही ते पुण्य जमा करून ठेवता सरावाचं, मेहनतीचं, लगनचं, तेव्हा ते तुम्हाला योग्य वेळी कामी येतं. आणि शमीला ते योग्य वेळी कामी येतं आहे. कधी 5 विकेट त्यांनी काढल्या, परत 5 विकेट काढल्या, काल तर त्यांनी 7 विकेट काढल्या आणि आता तो चार्टमध्ये इतके कमी सामने खेळूनसुद्धा टॉपला आहे. आणि म्हणून भारतीय संघाच्या या तिन्ही फास्ट बॉलरनी आत्तापर्यंत समोरच्या टीमची भंबेरी उडवताना केलेली बॉलिंग बघणं हे बॅटिंगपेक्षा प्रेक्षणीय ठरलेलं आहे. कारण बॅटिंगची मला थोडीशी अपेक्षा होतीच, कारण आपली बॅटिंग तशी एक्सप्लोजिव्ह आहेच. त्याचबरोबर मला स्पिनरबद्दलही बोलायला लागेल. म्हणायला गेलं तर जडेजा आणि कुलदीप दोघंही लेफ्ट आर्म स्पिनर आहेत, पण दोघांच्या बॉलिंग शैलीमध्ये खूप फरक आहे. जडेजा आहे तो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आहे, म्हणजे बॉल असा वळवतो पडून बाहेर काढतो. आणि कुलदीप जो आहे तो लेफ्ट आर्म लेग स्पिनर आहे, म्हणजे तो बॉल आतही आणतो आणि गुगली टाकून बाहेरही काढतो. या वैविध्यामुळे ते दोघंही खेळताना फलंदाजांना अडचणीत आणतायत. कुलदीप हा मेंटली स्ट्रॉंग झाल्याचं लक्षण दिसतं आहे, कारण ज्या वेळेला धर्मशालामध्ये त्याच्यावरती हल्लाबोल झाला, सुरुवातीला त्याला मोठे फटके डेरेल मिचेलने मारले, परंतु तो दचकला नाही, घाबरला नाही. हे रोहित शर्मानी परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की ह्याच्यामुळे त्याची मानसिक कणखरता कळते. त्याचबरोबर जडेजा हा तर मेंटली सुपर स्ट्रॉंग आहे. त्याला माहिती आहे की बॉलिंग जर का खराब होत असली टप्पा परत कसा मिळवायचा. त्याचबरोबर त्याच्या बॉलिंगमध्ये जे काही थोडेसे बारकावे आहेत ते बारकावे पकडून समोरच्या फलंदाजाला अडचणीत कसं आणायचं, या सगळ्या गोष्टी तो करतोय. आता या चार्टमध्ये जे मी काही सगळं वाचून दाखवू शकत नाही, या चार्टमध्ये तुम्ही बघा हे जे आपले 5 महत्त्वाचे बॉलर्स आहेत त्यांनी किती विकेट काढले आहेत. बुमरानी किती काढल्यात, सिराजनी किती काढल्यात, शमीनी किती काढल्यात, जडेजानी किती काढल्यात आणि त्याच्याबरोबर कुलदीपने किती काढल्यात. ह्या सगळ्यांनी मिळून ही शिकार केली आहे. ह्याच्यात एक विकेट जी आहे ती अश्विनचे, बाकी सगळ्या शिकारी बॅट्समनच्या, या मुख्यत्वे करून ह्या 5 बॅट्समनच्या आहेत. म्हणून भारतीय संघाला यशाचा मार्ग मिळाला आहे. कारण एकीकडे जरी तुम्ही कितीही रन्स केल्या तरीही तुम्हाला बॉलिंग महत्त्वाची लागते, कारण समोरच्या फलंदाजीला रोखायचं सामर्थ्य हे बॉलर्समध्येच असायला लागतं. त्यातनंही अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भारतीय संघामध्ये ऑलराऊंडर नाही आहे. त्यामुळे जे 5 बॉलर आहेत त्याच्यावरतीच विश्वास ठेवायला लागतो आहे. त्यामुळे दडपण हे बॉलर्सवरती सुद्धा आहे आणि हे दडपण असून ते जे परफॉर्म करतायत त्यामुळे ते बघायला अजून मजा येते. त्यांचा आनंद आणि कौतुक करावं तेवढं थोडं वाटतंय. हा माझा मुद्दा झाला. तुम्हाला काय वाटतंय जरूर सांगा, कारण तुम्हाला सांगतो की आता ह्या बॉलर्सचं कौतुक करत असताना तुमच्या मनामध्ये शमीबद्दल भावना असणार, बुमराबद्दल भावना असणार, सिराजबद्दल असणार, कुलदीपबद्दल असणार आणि जडेजाबद्दल पण असणार. त्या मनमोकळेपणाने व्यक्त करा. फक्त त्याच्याकरता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता एकदम थोडा टप्पा उरला आहे. हो, 1 लाखाच्या अगदी मी अलीकडे आहे. जसा एखादा बॅट्समन 100साठी असतो ना थांबलेला, तशी माझी अवस्था झालेली आहे. तुमच्या साक्षीनी हे 1 लाखाचा टप्पा मी नक्की गाठणार आहे आणि त्यावेळेला भावना या वेगळ्या असणार आहेत. म्हणून बॉलर्सचं कौतुक करूयात आणि त्यांच्या बॉलिंगचा आनंदसुद्धा घेऊयात. तुमची मतं नक्की मांडा. त्याच्याकरता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.